शुभं करोति। इतकी हरवलीस या घरात की आई बाबांनाही विसरलीस? आम्ही तुला न्यायला आलोय, चल आमच्या बरोबर. मी नाही येणार. आई बाबांबरोबर राहायला आवडणार नाही का तुला? तुम्हाला पण माहितीये हेच आहे माझं घर. आता तुम्ही मला का नेताय तुमच्या बरोबर? मी कुठे? किमया, अगं तू काय करतेस ग इथे एवढ्या रात्री? काका, आज स्वप्नात आई बाबा आले होते. म्हणाले आमच्या बरोबर चल. मी त्यांना सांगितलं मी नाही येणार, पण ते ऐकतच नव्हते. का असं विचित्र स्वप्न पडलं असेल? काय अर्थ असेल ह्याचा? अगं कसं ना ह्या या अशा स्वप्नांना काही अर्थ असतो का कधी? काय नाही ग, तुझं मन जरा शांत नव्हतं ना, म्हणून पडलं असेल असं स्वप्न. चल आपण कुठेतरी बाहेर जाऊया. आय थिंक आम्ही जातोय कुठेतरी. हो, तुमचं आधीच ठरलंय तर ठीक आहे, मी निघतो. निशा थांब, आकाश नुकताच आला आणि त्याने फक्त सेलिब्रेशन बद्दल विचारलंय. आमचं अजून काही ठरलं नाहीये. बरं मग मी निघतो. यू एन्जॉय द कंपनी. अरे काय करताय तुम्ही असं? वी थ्री कॅन बी गुड फ्रेंड्स. विसरा ना सगळं आता. मी आधी मैत्रीचा पुढे केला होता तुम्हाला, पण कसं आहे ना, काही माणसं तुसड्या स्वभावाची असतात. आणि काही माणसं खूपच तिखाऊ स्वभावाची असतात. तुमच्या दोघांची ही जजमेंट चुकीची आहे. कम ऑन गाईज, एकमेकांशी बोलल्याशिवाय, एकमेकांशी मैत्री केल्याशिवाय कसे कळतील तुम्हाला एकमेकांचे स्वभाव? मला अशा कोणाशी मैत्री करायची सवय नाहीये, आणि मलाही निरुद्योगी माणसाशी मैत्री करायला आवडणार नाही. निशा थांब. आकाश काय चाललंय हे? तुम्ही मला भेटायला नाही, भांडायला आलाय. बसा भांडण. किमया, तू आत्ताच्या आत्ता तिला फोन कर. तिला म्हणाव की बाहेरचं काहीही खाऊ नको. तिला म्हणाव मी सांगितलंय. इतक्या अधिकाराने तुम्ही मला कधीच काही सांगितलं नाही बाबा. नेहा, असं काय बोलतेस तू? हो आई, मला पण असं वाटतं की बाबांनी माझी काळजी करावी, माझे लाड करावे. पण बाबा किमयाच्या वाट्याला जितके येतात ना, तेवढे माझ्या वाट्याला कधीच येत नाहीत. हे बघ नेहा, तू हे असलं काही मनात आणू नकोस. अगं किमयाची मला जरा जास्ती काळजी वाटते, कारण ती दुसऱ्याची मुलगी आहे. कधी मला असं वाटतं की किमया तुमची सख्खी मुलगी असती आणि मी दुसऱ्याची मुलगी असते तर जास्त बरं झालं असतं. अरे निघालात? भांडण संपलं? डोकं थंड करायला आईस्क्रीम आणलं होतं. आणि तुला? मी छान कॉफी पिणार आहे. आता आईस्क्रीम वितळेपर्यंत वाट बघणार आहात का? तुला विचारही करवणार नाही अनु की तिचं लग्न कोणाशी होणार आहे आणि ती कुठल्या सासरी जाणार आहे.